आता वाजले असेल सकाळचे 7:15. मस्त तुळशीची पूजा वगैरे झाली आहे, चहा पण पिऊन झाला आणि आता उत्सुकता लागली आहे गणपती बाप्पा येण्याची. आणि हा गणेश उत्सव आमच्यासाठी खूप खास आहे, कारण या वर्षी आमच्यासोबत लुडबुडायला अजून एक कोणीतरी आलेला आहे शाडूसोबत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनल. मी पूजा, मी ऋषिकेश. तर गणपती बाप्पा मोरया. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आज आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाचे आपल्या घरी आगमन होणार आहे. तर पूर्ण या व्लॉगमध्ये किंवा आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतो, बाप्पाचं आगमन कोणत्या जल्लोषात करतो, हे पाहण्यासाठी संपूर्ण व्लॉग नक्की पहा. चला तर मग करूयात गणपती बाप्पाच्या. सर्वात आधी तर मस्त आमच्या माऊची तयारी करून घेतली आणि तिला छान छान असं सजवलं आणि ती पण खूप हॅप्पी होती. तिला सगळं उत्सुकता वाटत होती की आज घरामध्ये काय आहे, मस्त छान छान गाणे वाजत आहे, सगळेजण बाहेर नाचत आहेत, नक्की काय चालू आहे याच्या विचारात ती होती. आणि ती ही सगळं खूप छान अनुभवत होती. आणि तेवढ्यातच वेळ झाला गणपती बाप्पाच्या आगमनाची. तर आमचे बाप्पा घरात आले. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. तर तुम्ही म्हणाल तू बाप्पाची नजर नाही काढली, औक्षण नाही केलं. तर मी ते सगळं केलं, परंतु आम्ही दोघंच राहतो, सो क्लिक करायला कोणी नव्हतं, म्हणून मी ते व्हिडिओ घेऊ शकले नाही. तर मग जोपर्यंत बाप्पा आले त्याच्यानंतर माऊ अशी खेळत होती आणि मी ऋषूला थोडं पूजेमध्ये हेल्प करत होती. सर्व पूजेचे सामान त्याला एका ठिकाणी आणून दिले. आणि आजकाल ना सामान असं खाली ठेवायची जरा चोरीच झाली आहे. आमच्या छोट्या बाळाचे हात कुठे पण जातात आणि ती काही पण कुठे पसारा घालून ठेवते किंवा काही पण उद्योग करून ठेवते. सध्या खूप खोडकर झाली आमची माऊ. तर मग ऋषीने मस्त पूजा मांडायला सुरुवात केली होती पूजा करण्यासाठी बाप्पांच्या आगमनानंतर. आणि हे बघा हिने काय करून टाकले इकडे. जे बाप्पांच्या पूजेसाठी फळं मी मस्त छान एका परडीमध्ये सजवून ठेवली होती, ते सगळं सांडवून दिलं. असे मध्ये मध्ये आम्हाला लुडबुड करायची असते. खरं तर थोडं वाईट पण वाटतंय की हा गणपती बाप्पाच्या मीन्स आगमनाच्या दिवशी शॅडो भाऊ आमच्यासोबत नाही आहे, बट तो तिकडे त्याच्या आजी आजोबांसोबत पण मज्जा करतोय. आता इथे आपल्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर ऋषीने स्वस्तिक वगैरे काढून घेतला आणि आपल्या बाप्पाचे तिथे प्रतिस्थापना आता आपण करूयात. तर बाप्पाच्या प्रतिस्थापनेची सर्व तयारी आम्ही आधीच करून ठेवली होती. सो गणपती मंत्र म्हणून आणि गणपती अथर्व शीर्ष म्हणून बाप्पाचा पंचामृताने अभिषेक करतो आता इकडे आम्ही. तर अभिषेक करूयात आपण. आणि हो, एक सांगायचंच विसरले, ॲक्च्युली हा ब्लॉग लेट येतो आहे, परंतु जेव्हा मी गणेश चतुर्थीच्या दिवशी स्टोरी टाकली होती ना, तर तेव्हा मला काही जणांनी विचारलं की तू साडी का घातली नाही. तर असं काय मॅन्डेटरी का प्रत्येक सणासुदीला साडीच घातली पाहिजे, मी मान्य कर. ऋषी मला बोलला जाऊ दे. तर त्याचं पण हे बरोबरच आहे आणि मला पटलंसुद्धा. असो, तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. शाळेत असताना आपण जसं निबंध लिहायचो ना, म्हणजे पत्रलेखनामध्ये, की मी पंतप्रधान झालो तर घर बोलू तुम्ही ना आता असं समजा की बाप्पाच तुमच्याशी बोलतोय. तर बाप्पाचे पत्र. प्रिय भक्तजनांनो, गेल्या वर्षी तुम्ही मला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली आणि यावर्षी माझे आगमनसुद्धा झाले. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही करत असलेली तयारी बघून मला खरंच खूप छान वाटलं. परंतु ना गेल्या काही वर्षांपासून तुमच्याकडे येताना मला जरा विचार करावा लागतोय. मी वेगवेगळ्या माध्यमांद्वारे तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही ऐकतच नाही. याचा मला पण त्रास होतो आणि माझ्या काही भक्तजनांनासुद्धा. उत्सव साजरा करताना जर मर्यादेचेच बंधन पाळले तर आनंद द्विगुणित होतो. आणि आपल्या हातातून घडणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला खरंच आवडत नाही, पण माझ्या भक्तांसाठी मला सर्व काही सहन करून घ्यावं लागतं. मात्र यावर्षी अशी आशा करतो की ह्या वाईट चुका तुमच्याकडून होणार नाही आणि तुम्ही माझे 10 दिवस छान अशी पूजा करणार. तर माझ्या काही अटी आहे पृथ्वी तलावर येण्यापूर्वी. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली अट म्हणजे जे तुमचे मोठमोठे DJ, लाऊडस्पीकर म्हणजे ध्वनिक्षेपकांचा आवाज आहे ना, तो मंडपांपुरताच मर्यादित ठेवा ना, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. आणि अजून ते एका वेळेतच बंद करा, म्हणजे दुसऱ्या आजूबाजूच्या नागरिकांना त्राससुद्धा होणार नाही. हॉस्पिटल, शाळा, वृद्धाश्रम यांच्याजवळ ध्वनिक्षेपक लावणे टाळा. आणि पर्यावरणाचा देखील समतोल राखणं, म्हणजेच प्लास्टिकचा जास्त वापर करू नका. आणि डेकोरेशनसुद्धा इको फ्रेंडली बनवा. आणि वर्गणीसाठी सुद्धा जास्त कोणाकडे जबरदस्ती करू नका. माझ्या उंच मूर्ती बसवण्यापेक्षा छोट्यासुद्धा मूर्ती बसवलेल्या, परंतु त्या मातीपासून बसवलेल्या मला खूप आवडतील.
आणि हो, दानपेटीत जे पैसे येतात ना त्यांचा दुरुपयोग करू नका. त्यातून समाजाच्या विकासासाठी कामे करा आणि व्यर्थ खर्च टाळा. उत्सव साधेपणाने आणि श्रद्धेने साजरा करा, एवढंच काय. खरं तर माझ्या अटी ऐकून काही भक्तजनांना खरंच राग आला असेल याची मला कल्पना आहे, परंतु आपण प्रामाणिकपणाने प्रयत्न करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे उत्सवाचाही मान राखला जाईल आणि शानही वाढेल. जर आपण हे मान्य असेल तर मनापासून आपली अटी पाळण्याचा निर्धार करा आणि तुमचा हा प्रतिसाद माझ्यापर्यंत लगेचच पोहोचेल असे समजा. आपल्या या निर्धारावर माझे आगमन अवलंबून आहे. अन्यथा कितीही ओरडला तरी मी मात्र तुमच्यापासून दूरच राहणार. हां, हे लक्षात ठेवा. चला आता मस्त लवकर माझ्यासाठी मोदकांचा प्रसाद आणा. म्हणजे कसं, मोदक खाऊन मी गोडगोडही बोलायला लागेल. आणि हो, राग आला तर वाईट नका मानून घेऊ बरं का. परंतु निसर्गासाठी हे सगळं करणं खरंच आवश्यक आहे. यातून तुमचेही भले आहे आणि माझे सुद्धा. तर मग चला मस्त मस्त 10 दिवस मजा करूया आणि छान छान प्रसाद खाऊयात. तुमच्या सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा. तर काय मंडळींनो, पटतंय ना मग बाप्पाचं हे सांगणं. खरं तर हे बाप्पाला सांगण्यापर्यंतची वेळच यायला नव्हती पाहिजे. आपण सगळ्यांनी सगळ्या गोष्टी स्वतःहून समजून घ्यायला हव्या होत्या. लोकमान्य टिळकांनी जेव्हा हा गणेशोत्सव फेस्टिवल चालू केला तर तेव्हा लोकांना एकत्र येण्यासाठी ही प्रथा सुरू केली होती. परंतु आता ही गोष्ट मात्र वेगळ्याच दिशेने चालली आहे. ध्वनी प्रदूषण करून, त्यानंतर जलप्रदूषण करून या सगळ्या गोष्टी आपण करतोय, तर हे खरंच खूप चुकीचं आहे. तर चला मग ठरवूया सगळ्यांनी, इथून मागे जे जे झालं त्याच्यासाठी बाप्पाला सॉरी बोलू आणि आता हा गणेशोत्सव आणि इथून पुढचे सगळे येणारे उत्सव ना आपण कोणालाही त्रास न होता आणि निसर्गाला सुद्धा काही त्रास न करता चांगल्या पद्धतीने एकजुटीने आपण सगळे सण सेलिब्रेट करूयात, असं सर्वांनी निर्धार करूयात. मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. बाप्पा, आमच्या कुशीत एक गोंडस बाळ यावं हा तुझा निर्णय होता, परंतु आम्हा सर्वांना एकत्र, निरोगी आणि सुखी ठेव, ही मात्र आमची प्रार्थना आहे. बाप्पा आलाय म्हणजे सोबत खूप सारे सुख घेऊन आलाय आणि तो त्याच्यासोबत जाताना दुःख घेऊन जाणार, हे मात्र नक्की. आता 10 दिवस सगळीकडे फक्त माहोल आणि माहोल आणि खूप सारा प्रसाद. वा, खूप मज्जा येणार हे 10 दिवस. त्यानंतर इव्हिनिंगची पण आरती केली, मस्त मोदकांचा प्रसाद खाल्ला आणि हो, खूप सारे फोटोसुद्धा काढले बरं का. आणि हे बघा, बाप्पाचं डेकोरेशन करताना धावपळीत जेवण करता करता आमचे कार्यकर्ते झोपूनसुद्धा गेले. खूप थकले होते ते. असे छान छान फोटो काढून असा दिवसाचा शेवट झाला. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.